जान्हवी भाऊसाहेब जाधव, मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. आज 19 फेब्रुवारी आपल्या महाराजांच्या जयंती आहे. आज या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव माता जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजीराजे होते. आपल्याला तर माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य निर्माण नाही केला तर त्या मुलांना त्यांची लायकी दाखवलेली आहे. आपल्याला तर माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य निर्माण नाही केला तर त्या मुलांना त्यांची लायकी सुद्धा दाखवलेली आहे. त्या विजापूरच्या आदिलशहाने जंग चालले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांपुढे त्याचे काहीच चालले नाही. शेवटी त्याने तह केला आणि शांत बसला. आता दक्षिणेकडची बाजू सुरक्षित होती, त्यामुळे शिवाजी महाराज आता उत्तरेकडे गेले होते. उत्तरेकडच्या औरंगजेबला ज्यावेळी कळालं की शिवाजी महाराज आपल्याकडे आले, तो इतका चिडला, त्याला प्रचंड राग आला. त्यामुळे त्याने त्याचा मामा म्हणजे शाहिस्ता खानाला बोलावले. तो म्हणाला, शाहिस्ता खान आता त्याची 5 लाख सैन्य, हत्ती, घोडे उंट घेऊन तो पुण्याच्या लाल महालाच्या तिथे गेला. लाल महालाला त्याने पूर्ण त्याच्या 5 लाख सैन्यांनी वेढा दिला, घेरून घेतलं त्या लाल महालाला आणि त्याने तिथंच मुक्काम ठोकला. 1 वर्ष निघून गेले, दुसरे वर्ष असेच निघून गेले. आता मात्र शिवाजी महाराज म्हणाले, आता या शाहिस्ता खानाची खोड आपल्याला मोडावीच लागणार आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांनी एक रात्र अशी ठरवली, ज्या दिवशी आपल्याला लाल महालाच्या भिंतीवरून उड्या मारून आपल्याला लाल महालात शिरता येईल. त्यांनी 5 एप्रिल 1663 ची ती रात्र होती. लग्नाची वरात चालली होती. लग्नाच्या वराती बनून ती शिरले होते. त्यांचे ते 400 मावळे होते त्यांच्यासोबत आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे ते मुघलांचे सैन्य हे 5 लाख होते. परंतु आपले मावळे फक्त 400 होते. ते तर त्यांच्या निम्म्यात पण नव्हते, परंतु ते निम्म्या रात्रीला गेले होते आणि वराती असण्याचे नाटक केले त्यांनी आणि वरात पुढे निघून गेली. जशी लाल महालापर्यंत वरात आली ते तिथंच थांबले, वरात पुढे निघून गेले. त्यानंतर ज्यावेळी ते लाल महालापर्यंत पोहोचले होते त्यावेळी शाहिस्ता खानाचा झोपलेला होता आणि त्याचे सर्व सैन्य पेंगाळलेले होते. त्यावेळेस सर्व मावळ्यांनी त्यांना बांधून टाकले आणि सर्वजण लाल महालाच्या भिंतीवरून उडे खाऊन लाल महालाच्या आत गेले होते. लाल महालाच्या आत जसे शिवाजी महाराज थोडेसे पुढे गेले, त्यांच्या अचानक तलवारीचा हल्ला झाला. त्यांनी परंतु त्याला ठार मारलं. त्यांना वाटलं हा कदाचित शाहिस्ता खान असावा, परंतु तो शाहिस्ता खानाचा मुलगा होता. त्यांना वाटलं आता शाहिस्ता खानाला कळालं की शिवाजी महाराज आता आपल्या लाल महालाच्या तिथं आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पळायचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज त्याच्या मागे मागे पळू लागले आणि त्यांनी खिडकीतून उडी मारायचा प्रयत्न केला, परंतु शिवाजी महाराजांनी त्याला त्यावेळेसच हल्ला केला आणि त्याची 3 बोटं कापली. त्याने खिडकीतून तर उडी मारली. शेवटी जाता जाता तो म्हणाला, आत्ता आलोय तर शिवाजीने माझी बोटं कापली, परत आलो तर माझी नस कापून नेईल. आत्ता आलोय तर माझी बोटं कापली, परत आलो तर माझी नस कापून नेईल, असा शाहिस्ता खान म्हणाला. शेवटी जाता जाता एवढेच बोलून जाते. भीती नव्हती त्यांना मृत्यूची, नव्हती चिंता परिणामाची. नव्हती भीती मृत्यूची, नव्हती चिंता परिणामाची. शपथ घेतली ती स्वराज्याची आणि माता जिजाऊंची. शपथ